आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे म्हणजे असं झालं, काळोख भुलला बत्तीला आणि शिंग फुटली हत्तीला. नवऱ्याला मोठ्या मिजाशीत घेऊन गेली ना ऑफिस मध्ये, आणि तिथे गेल्यावर नवऱ्याला केबिनच्या बाहेर बसवलं. आता केबिनच्याच बाहेर बसवायचं होतं तर कशाला न्यायचं ना घरातून. आद्यंतरहिते देवी आदिशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. काही नाही गो, IPS झाल्याचा माज चढलाय माज, दुसरं काही नाही. हा मी म्हणते झाली असेल त्यात IPS, अरे आपला सुंदर बी काही कमी नाही. अख्ख्या कोल्हापुरात सूर्यवंशी घराण्याला वेगळाच मान आहे. आणि सुंदर त्या घराण्याचा वारस आहे. लय राजा माणूस आहे ग. त्याला असं ऑफिसात केबिनच्या बाहेर बसवणं शोभतं का हिला? नवरा आहे तो, तिला का तिचं ऑफिस मधला शिपाई वाटलं का असं केबिनच्या बाहेर बसवायला? पण मी म्हणते सुंदरला तरी काय गरज होती तिकडे थांबायची, एवढा अपमान होईस तवर? गपगुमान तिला सोडायचं आणि घरला यायचं होतं ना वा. आपली किंमत आपणच ठेवायला लागते बघ. बायकोच्या लई पदराखाली राहून काय बी उपयोग नसतोय, हे कधी कळायचं आपल्या सुंदरला. काय काय पाहिजे सुंदरला? काही नाही होत आई, तो आपला सुंदर अक्षराला सोडायला तिच्या ऑफिसात गेला होता. पर अक्षरानं त्याला केबिन मध्ये घेतलंच नाही, बाहेरच बसवलं. तेच लई मनाला लागले बघा माझ्या. उर्वशी, तू नको मनाला लय लावून घेऊ. मला अक्षरावर पुरा भरोसा आहे. ती कधीच सुंदरला डावलणार नाही. कुठल्या बी परिस्थितीत काय बी झालं ना तरी ती आधी सुंदरचाच विचार करणार. तू नको काळजी कर. लई भरोसा आहे की चौथ्याच्या सुनेवर. पण यो भरोसा लवकरच कसा तुटल बघाच तू मायलिक. साहेब अक्षराची मीटिंग संपायला अजून किती वेळ लागेल? हा, अक्षरा मॅडमची मीटिंग संपाया अजून किती वेळ आहे? तसं काही सांगू शकत नाही. कदम साहेब मॅडमना सगळं काम समजावून सांगत आहेत. होय, अहो पर लय वेळ झाला, मी इथं बसून आहे बघा. तुम्ही जरा आज जाऊन अक्षरा मॅडमना विचारू शकता का की त्यासनी अजून किती वेळ लागणार आहे म्हणून? असं आम्हाला विचारता येत नाही. सिनियर लोकांना असं विचारणं चुकीचं आहे. जय हिंद सर. तुमच्या भेटीने एक विश्वास मिळालाय मला. तुम्ही नक्कीच या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था नीट सांभाळाल याची मला खात्री पटली. पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असेल तर मला हक्काने फोन करा. मी सदैव तयार आहे गाईडलाईनसाठी. Yes, sir. And thank you so much for your cooperation. चला येतो मी. अहो सॉरी, पहिल्याच दिवशी तुम्हाला असं बाहेर ताटकळत उभं राहावं लागलं. अहो सॉरी कशाला म्हणताय? तुमचं काम ना जास्त महत्वाचं आहे बघा. आता तुमचं काम झालं ना तर तुम्ही बी बिंदास आणि मी आम्ही बिंदास.
चला मग बायकोची केबिन बघायची आहे ना. हा होय होय, चला चला. चल. वा 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 वा, अक्षरा, अहो तुमची केबिन ना एकदम भारी आहे बघा, लयच भारी. हा अहो अशी केबिन आहे ना, म्या या आधी कधी बघितलीच नाही बघा. हा, पहिल्यांदाच बघतोय म्या. आणि अक्षरा, एक सांगू काय, ही केबिन आणि ह्या खुर्चीचा मान तुम्हाला मिळालाय ना भाऊ, मला लयच कौतुक वाटतंय बघा. ऐका ना, म्या काय म्हणतोय, ह्या खुर्चीत बसा की. हा अहो हो बसा की, मला आहे ना तुम्हाला ह्या खुर्चीत बसलेलं बघायचं आहे. या 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 बसा, या. अहो हो या बसा, हो या. हा हो. वा 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 वा, कसल्या भारी दिसताय, एकदम रुबाबदार. हा लयच भारी. थांबा थांबा, मी ना फोटो घेतोय. काय करताय हो तुम्ही? थांबा हो. हा, इकडे बघा, इकडे बघा. हा वा 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 वा, बघा कसल्या रुबाबदार दिसताय, एकदम भारीच. यो फोटो आहे की नाही, आता आयुष्यभरासाठी आपली आठवण म्हणून राहील. IPS अक्षरांचा पहिला दिवस. हा अक्षरा, आता तुम्ही आहे की नाही लई मोठे सेलिब्रिटी झालाय, लई मोठे सेलिब्रिटी. तसं नसतं अहो. जितकं मोठं पद तितक्या मोठ्या जबाबदाऱ्या, हा आणि त्या जबाबदाऱ्या असं खुर्चीत बसून पार नाही पाडतायत. गुन्हेगारांना पकडणं, त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणं, सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करणं, या आणि अशा बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आणि हे सगळं सांभाळत असताना कायदेशीर चौकट मोडून न देता 24 तास प्रत्येक क्षणी सतर्क राहून ही सगळी कामं करायला लागतात. परिस्थितीनुसार, वेळेनुसार योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. होय होय, पण मला खात्री आहे तुम्ही हे समजाय ना नीट सांभाळणार बघा. तुम्ही जे काम करशील ना ते जबाबदारीनं आणि कायद्याला धरूनच करणार बघा. तुमच्याकडनं काय बी चुकीचं घडणार नाही. कसला बी भेदभाव न करता तुम्ही सर्वांसाठी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय द्याल बघा. अहो, तुमच्या विश्वासाला सार्थ उतरण्याचा मनापासून प्रयत्न करेन. तुमच्या अपेक्षांना तडा जाऊ देणार नाही, हा शब्द आहे माझा. मॅडम आत येऊ? या. मॅडम, मगाशी सबनी साहेबांनी सांगितलेल्या या सगळ्या केसच्या फाईल्स आहेत. त्यामध्ये बावडा मर्डर केसची एक फाईल आहे आणि दुसरी फाईल्स आहे चाइल्ड ट्रॅफिकिंगची एक फाईल आहे. द्या इकडे सगळं. बर चला, मी आज निघतो आता, तुम्ही तुमचं काम करा. बर. बरं, इन्स्पेक्टर जाधव, आज आपण शहरातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला भेट द्यायची. त्याचं नियोजन करा, आपण ताबडतोब निघतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ही सरप्राईज व्हिजिट करणार आहोत, त्यामुळे याबद्दल गुप्तता पाळली जावी. येस मॅम, ही सगळी मी तयारी करतो. अहो साहेब, मी काय सांगतो तुम्ही ऐकताय का? या पुढं आपल्याला प्रत्येक गोष्ट जपून करावं लागणार आहे. आता ह्या अक्षरामुळं सगळ्याच कामाची गोची झाली आहे. कुठला बी झोल करता येणार नाही. लय नुकसान होतं हो आमचं, जरा समजून घ्या की. त्याची पोस्टिंग इथं कोल्हापुरात झाली कसली हिनं करून घेतली, त्यामुळं
आम्ही लय अडचणीत येणार आहे आणि तुमच्या डोक्यावर पण टांगते तलवार राहणार आहे, लक्षात राहू दे बरं का. मला तिची अजिबात भीती वाटत नाही. ती माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. अहो साहेब, तुम्ही तिला जितक्या हलक्यात घेता का नाही तितक्या हलक्यात तिला घेऊ नका. लय डेंजर बाई आहे ती. तिच्या डोक्यात एखादी कीड आली का नाही, तिच्या तळाशी गेल्याशिवाय ती काही शांत बसत नाही. हा, आणि तिला खोटेपणा अजिबात सहन होत नाही. भ्रष्टाचार, वाईट गोष्टी या सगळ्या आल्या का नाही तिच्या डोक्याचे नसच ताडकन उडते. ती कशी पण असू दे, IPS ऑफिसरचं काम समजायला तिला 6 महिने लागतात. तोपर्यंत ती दुसरे कुठेही लक्ष देऊ शकत नाही. आणि हो, काही झालं तरी अक्षरा एक बाई आहे आणि बायांना हे सगळी कामं जमत नाही. तेव्हा आपण सेफ आहोत. तुम्ही काळजी करू नका. या सगळ्यातून तिला आपली मान वर काढायला वेळच मिळणार नाही. असं असेल तर भारी आहे मग. हा, बरं येऊ का, मार्केटात जायचंय, येतो जाऊन. सुंदर, अरे लय यायला लागला तुला. समजा ठीक आहे ना व? हा, वय वय, एकदम नादकुळा. अहो आई, त्याचं काय झालं, अक्षरासनी ना गेल्या गेल्या तिथे एक मीटिंग होती बघ. अरे मग तो का थांबून राहिला? अहो त्यांची मीटिंग होती ना, मग मीटिंग संपेपर्यंत मी बाहेर थांबून होतो. ह्याला काय अर्थ आहे? नवऱ्याला असं कोणी केबिनच्या बाहेर ताटकळत उभं ठेवतं का? नवऱ्याचं काही मानबिन राखायची पद्धत आहे की नाही? अधिकारी झाली म्हणून काय झालं? घरच्यांची आणि नवऱ्याची काही किंमतच नाही वाटतं. काकी, तुम्हाला वाटतंय ना, असं अजिबात नाही. उलट अक्षरांनी मला योग्य तो मान दिला आणि त्यासनी ना माझी बरोबर किंमत केली. अहो आई, त्याचं काय झालं, अक्षराच्या जागेवर आधी जे अधिकारी होते बघ, ते ना अक्षरासनी काम समजण्यासाठी ते थांबले होते. मग आता मला सांगा, काम महत्वाचे की नाही? मग मी आज त्यासनी म्हणलं की तुम्ही आधी काम समजावून घ्या, मी इथं बाहेरच थांबतो. आणि आई, तुम्हाला माहितीये का, अहो अक्षरांमुळे ना मला तिथं पोलीस स्टेशनला लय मान मिळाला बघा. समजेजण मला आहे ना सर सर म्हणत होते. समजांनी लय भारी खातिरदारी केली माझी. हा, आणि आई, तुम्हाला माहितीये का, अक्षरांसाठी ना हे मोठी केबिन आहे. हा, कसली भारी केबिन आहे. एकदम भारी, नादकुळा, एकदम टकाटक. आणि ना त्यांच्या केबिनच्या बाहेर की नाही त्यांच्या नावाची अशी पाटी लावलेली आहे, अक्षरा सूर्यवंशी. हा, आणि हातमध्ये ना असं मोठं टेबल आहे, त्या टेबलावर बी त्यांच्या नावाची पाटी लावलेली आहे. हा, आणि खुर्ची तर आजची बोली मोठी खुर्ची आहे. त्या खुर्चीवर अक्षरा बसल्या की नाही तर कसल्या भारी दिसतायत, एकदम रुबाबदार, नादकुळा. थांबा, मी ना फोटो काढून आणलाय, दाखवतो तुम्हाला. कसल्या भारी दिसतात की नाही, नादकुळा. वाई, तुम्हाला माहितीये का, अक्षराने अशी पोलीस स्टेशनला एंट्री घेतली ना, समधी जण त्यासने असा सलाम ठोकत होते. हा, समधी जण त्यांचा लय आदर करत होते. आणि हे बघून आहे ना मला त्यांचं लय कौतुक वाटत होतं बघा. एका IPS अधिकारी मॅडमचा नवरा असल्याचा लय अभिमान वाटत होता मला. हा, त्यांचा आज कामावरचा पहिलाच दिवस आहे, तरी बी त्या समधी कामं समजून घेऊन लगेच कामाला बी लागलाय बघा. हा, खरंच अक्षरा हुशार हाय आणि कर्तबगार. आपल्या कर्तव्यात आणि जबाबदारीत ती कधीच कमी पडणार नाही. लई अभिमान वाटतो तिचा. वय वय, आणि ते आहेत की नाही आजच्या आजच समजा पोलीस स्टेशनला भेट बी देणार आहेत. वय,
ही बया गेली पोलीस स्टेशनला भेट द्यायला तर नक्की इन्स्पेक्टर शंतनू साहेबांच्या पोलीस स्टेशनला बी जाणार आणि समद भांड फुटल. त्या शंतनू बरोबर आम्ही बी चांगलंच गोत्यात येऊ. आणि हे आता तिकडच पैसे द्यायला गेले आहेत हे तिला कळलं तर लई झोल होईल. हे म्हाताऱ्या, हप्त्याचे पैसे वेळेत द्यायचे, नाहीतर साहेब गरीबावर दया करा साहेब. कुठले आणू इतके पैसे? तो माझा प्रश्न आहे. मला फक्त पैशाची मतलब आहे. आणि जर वेळेवर भेटले नाही तर रस्त्यावर नशिल्या पदार्थाचा धंदा करत होता म्हणून कायम जेलमध्ये टाक. असं करू नका साहेब. हो खरं सांगतो या, जेवढे होते तेवढे सगळे पैसे तुम्हाला दिलेत. आता कुठून आणू इतके पैसे? आता हे सल्ले सुद्धा आम्हीच द्यायचे. अरे डोकं लावा आणि कमवा पैसे. तुम्हाला सगळं ऐकत हवं का? हो साहेब पण अक्षरा सगळ्या पोलीस स्टेशनला भेट देत आहे. हो साहेब खरं सांगतो, माझ्याकडे पैसे नाही. तो धंदा करून पण पोटभर खायला मिळत नाही. आणि त्यात तुम्हाला हप्ता द्यायचा. ठीक आहे जावा. साहेब पण तुम्ही माझ्यावर खोटा आळा आणणार नाही ना? हे कोण आहे रे तिकडे? त्या म्हाताऱ्याला हाकलून लावा आणि आत या. कुणाला पैशासाठी आणि खोट्या आरोपाखाली जर अडकवून ठेवलं असेल लगेच सोडा, लगेच. सगळ्या फाईल्स चेक केल्या? हो. कुठेही काही इलिगल सापडायला नको. IPS मॅडम कधी धाड टाकू शकते. वेलकम अक्षरा मॅडम. खरं तर मी तुमचं वेलकम करायला येणार होतो, पण जरा काम होतं म्हणून येऊ शकलो नाही. तुम्ही इकडे आलात, बरं वाटलं. हरकत नाही. तुम्ही नसल्याने फार काही फरक पडलेला नाहीये. उलट बरंच झालं. तुम्ही कामात होतात ते जास्त महत्वाचं आहे. गुड गोईंग. तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष माणसांची डिपार्टमेंटला अत्यंत गरज आहे. चला आता कामाकडे बघूयात. गुन्हेगारांची सगळी फाईल्स आणि रेकॉर्ड्स मला आत्ता पाहिजे. ताबडतोब हजर करा. हो, फाईल्स रेडी आहेत. हवालदार, त्या सगळ्या फाईल्स मॅडम एक मिनिट. इथे बसा.
वा इन्स्पेक्टर शंतनू, सगळ्या फाईल्स एकदम परफेक्ट आहेत. चला मी निघते. मॅडम चहा कॉफी? नाही काही नको. सर 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 साहेब खरं सांगतो, माझी काही चूक नाही हो. मला असं हाकलून देऊ नका साहेब. हो, माझ्यावर दया करा साहेब. गरीबाला असं उघड्यावर पाडू नका साहेब. हे बघा, तुम्ही कितीही विनवण्या केला तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही रस्त्याच्या बाजूला नशेचे पदार्थ विकताना रंग्यात तुम्हाला मी पकडलाय, कळलं? आता मी काही करू शकत नाही. 1 मिनिट. काय प्रॉब्लेम झाला? काय झालं आजोबा? मॅडम, रस्त्यावर छत्री दुरुस्त करण्याचं दुकान आहे माझं, आणि त्यावर माझं पोट भरतं. आजोबा, पोटासाठी कष्ट करणं गैर नाहीये, पण असं रस्त्याच्या कडेला कुठेतरी दुकान मांडणं चुकीचं आहे की नाही? मी तुम्हाला तुमच्या हक्काची जागा मिळवून देईन, ठीक आहे? अहो, उगाच काही कारण देऊन जागा हडप करण्याचा प्रयत्न करू नका. सॉरी मॅडम, पण तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. रस्त्याच्या बाजूला छत्री दुरुस्त करण्याच्या नावाखाली हा नशेले पदार्थ विकत होता. इन्स्पेक्टर शंतनू, काय चुकीचं आहे काय बरोबर ते मी बघून घेईन. तुम्ही तुमची पातळी विसरताय. एका सिनियर ऑफिसर समोर उभे आहात, त्याचं भान ठेवा. सॉरी मॅडम, पण थोड्या वेळापूर्वीच नशेचे पदार्थ विकताना याला रंगेहात पकडलाय मी. आजोबा, तुमचे हात बघू.